नाही पण एक बरं झालं की हे सगळं अप्पांना कळलं नाही. पण आता आम्हाला सगळ्यांना 9च्या आत परत जायला हवं. हे कसली तरी मोठी घोषणा करणार आहेत. हो ना, आपल्याला वाटलं नचिकेत बद्दल असेल, पण तसं काहीच नव्हतं. याने आपली गंमत केली. हो, पण मग आपण दुसरं काय सांगणार असतील? जाऊ दे ना, आप्पांसमोर आपलं बिंग फुटलं नाही ना, मग काही काय असे ना. मनावरचं दडपण कमी झालं बाई. all right. You all relax now. Drinks घ्या, आपण स्क्रीनिंग स्टार्ट करू. ड्रिंक्स? काय ग? अरे हा काय बोलतोय? ए बाबा, आम्ही ड्रिंक्सला हात सुद्धा लावलेला नाही, स्पर्श देखील केलेला नाहीये. वाय? त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात नाही चालत असं. माझ्या घरी चालणार. घ्या तुम्ही ड्रिंक्स. देवकी तू पण घे. आई, अरे केतकरांनी एवढी प्रगती नाही केली बाबा. अरे ते पाप आहे. हे जे काय ना, हे सगळं ऑस्ट्रेलियात चालत असेल तुझ्या इकडे. आमच्या इकडे या सगळ्या गोष्टींना वर्ज्य आहे. हो, आमच्याकडे हे चालत पण नाही. परत नाव सुद्धा काढू नका. I thought lemonade आवडणार तुम्हाला. लेमनेड? लिंबू सरबत. हा लिंबू सरबत. अरे आधी सांगायचं ना मग. हे लेमनेड, लिंबू सरबत हे सगळे ड्रिंक म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणतायत. मला खूप आवडतं. काय? लिंबू सरबत ईश्वरा, बनवून घेऊन ये. मस्त. या शुअर. चल दादा, मी तुला मदत करतो. अरे नाहीतरी मी मोठा होऊन सरबत वालच होणार आहे ना. डिग्स कम. थांब, तू इथे बस. इथे बस. त्यांच्यामध्ये लुडबुड करशील आणि त्यांची कामं वाढवून ठेवशील. नचिकेतनी इथे यायला सांगितल्यापासून काळजीतच होते मी. हो ना, माझं तर कामात लक्षच लागत नव्हतं बाई. पण काय म्हणा, मुलगा तसा हुशार आहे नाही. मग प्रश्नच नाही. काय भाई, आज एकदम जोरदार बॅटिंग सुरू आहे तुझी. फुल फॉर्म मध्ये. बाहेर एकदम इम्प्रेस केला तू सगळ्यांना. एकदम सॉलिड. डिग्स बाद नको. हेल्प मी. कम ऑन. गुणीचा बाई मुलगा. काय करतो? लाखात एक मुलगा आहे. दृष्ट नको लागायला कुणाची. आम्हाला तर पसंत आहे. आर यू मॅड? काय बोलतो? अरे भाई, ते मुलगी बघण्याचा कार्यक्रम आपल्याकडे असाच होतो ना. म्हणजे असे सगळे जमा होतात. पण इथे एक चेंज आहे. म्हणजे नेहमी कसं मुलगी असा ट्रे घेऊन जाते, पण आज आपल्याकडे मुलगा ट्रे घेऊन जाणार आहे. डिग्स, दिस इज सो फनी. फनी ना? फनी नाही भाई. विचार कर ना, तू असा ट्रे घेऊन येतोयस. तुला सईने बघितलं आणि पसंत केलं तर? काय रे, काय झालं बाई? Diggs, today after screening, I'm gonna propose Sai. काय? Yes, I'm in love, Diggs. खूप आवडतो साई मला. आवडतो? आवडते. I want to spend my whole life with her. तू जिवंत राहशील तर स्पेंड करशील ना. तो हिटलर तुला त्याचा जावई बनवून घेणार आहे काय? That I don't know, but propose करणार साईला. अरे प्रपोज करणार काय? अरे तो हिटलर नंतर तिचा काकाच आधी तुझी मोडेल. हाड. Diggs, खूप नेगेटिव्ह थिंकिंग करतो तू. बी लाईक मी, बी पॉझिटिव्ह. अरे पॉझिटिव्ह काय पॉझिटिव्ह? हे ना प्रेमात पडले ना की असेच पॉझिटिव्ह विचार करतात. अक्कल नसते ना म्हणून. अरे तू तिकडे जाऊन तिला प्रपोज केलास ना तर 3रं विश्वयुद्ध सुरू होईल इथे. कळतंय का तुला? काय
नाही होणार, रिलॅक्स. नाही भाई, इम्पॉसिबल आहे सगळं. टिक्स, लव्ह मेक्स एव्हरीथिंग पॉसिबल. वेडा झालायस तू. Yeah, first say yes. Hold this. Move aside. झाला, भाईचा काउंटडाऊन सुरू झाला. Say. अरे वा वा. मी हळू घे घे का नीट धर. वा, बायका सगळ्या बसल्यात आणि घरातला पुरुष सरबत देतोय. हो. ए आई, असं म्हणू नको. मी अनेकदा वाढतो तुम्हाला. हो भाऊजी, वाढलंय. पण नचिकेत सारखं स्वतःच्या हाताने करून दिलंय का काही? तशी संधी तुम्ही द्यायला हवीत आम्हाला. काय रे? हा. छान झालं रे सरबत. हो, खूप छान झालंय. Thank you, thank you. Chinu, did you like it? हो दादा, खूप क्लास झालंय. मी अजून घेईन. हो, मला वाटलंच होतं हा आणखीन मागणार खादाड बोका. आवाज कुणाचा? सिडनीच्या छाव्याचा. आवाज कुणाचा? सिडनीच्या छाव्याचा. आवाज कुणाचा? सिडनीच्या छाव्याचा. 1 2 3 4. नचिकेत आमचा भारीच हुशार. 1 2 3 4. नचिकेत आमचा फारच हुशार. हळू. खरं तर हे सगळं आम्हाला न सांगता केलंयस ना, म्हणून चांगलाच फोडला पाहिजे तुला. हो ना, आम्हाला तर वाटलं हा गेला ऑस्ट्रेलियाला. खरं तर आम्ही इथे येणारच नव्हतो, पण आम्ही तुझे मित्र आहोत ना म्हणून आलो. अरे नाही रे, याला कदरच नसेल. Wait. Please sit. मी चुकलो, I'm sorry. लाज वाटली पाहिजे तुला. लाज वाटतं, खूप वाटतं. Forgive me now. अरे जाऊ दे रे, गोड आहे पोरग, नका पिडू उगाच त्याला. आजी, आता तुम्ही बोलताय म्हणून. हा. Thank God. Thank God. Now go get some drinks. Lemonade. Drinks. Please sit. Please sit. All right. Attention, everyone. Attention. Sai, please. You have a seat here, reserved for you. All right. So, before beginning, थोडं important बोलायचं. अरे यार, म्हणजे आता भाषण देऊन परत पकवणार. There is no भाषण. Shut up. Let me speak. ए नॅक, सरळ डॉक्युमेंटरी सुरू कर ना यार. बोलू द्या रे त्यांना. अरे पण अरे आता फक्त नचिकेत बोलणार. सगळ्यांनी तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं. बोल रे तू. So, when I came here, इथे आलं तेव्हा I knew मला documentary करायचं, but I had no idea how am I gonna start, what am I gonna plan. So I was blank. I had no idea what's the next thing. So slowly Sai भेटलं, Devki भेटलं. So they started helping me. My friends, त्यांनी suggest केलं that I should start a documentary on Marathi food culture. So मग Sai, Devki त्यांनी help केलं खूप. Slowly तुम्ही सगळे मला help करायला लागलं. And you all became my family. तुमचं cooperation मिळालं, so this was possible. चल, आता डॉक्युमेंटरीला. No, wait. First, in documentary, ज्या person मुले possible झालं, त्याला mention करणार. Appa. काय? Yeah, I know. You are surprised, but it's true. Apani help केलं खूप. Look, he gets angry on me. खूप चिडतात माझ्यावरती. But त्यांचा एक quality खूप छान आहे. I like it. His love for his language and his culture. तुमच्या घरी, he wants to preserve this. And ते खूप आवडतं. त्याच्यामुळे मी शिकलं हे सगळं. So credit goes to him. And
Last but not the least, Sai. How can I forget her? तिने खूप काम केलं. She works really hard for me. खूप टॅलेंट आहे तिच्यामध्ये. Impossible things खूप quickly, simple way नी execute करता. You know, she knows everything. खूप knowledge आहे तिच्याकडे. But down to earth आहे खूप. वा वा सई, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा. आणि मराठी संस्कृतीवरची एक छान डॉक्युमेंटरी आज तुझ्यामुळे बघायला मिळणार आहे सई. Shut up. Every morning, 7 a.m. sharp, माझ्या घरी येणार for making the dishes. Shut up. So, साईला थँक्स बोलणार आणि फ्रेंडशिपचा इन्सल्ट नाही करणार. Because whatever she has done for me for the documentary, that's beyond all the formalities. So, on this note, let's begin the documentary. शैलेश, प्रसन्न, अरे खाली या सगळे, खाली या. सुनबाई, अहो अहो, सई कुठे गेल्या त्या सगळ्या? हे तार सताड उघडं ठेवून गायब सगळे. अरे घर धुवून नेईल अशाला कोणीतरी. तरी मी यांना सांगितलं होतं मला सगळ्यांशी बोलायचंय, महत्वाचं. पण नाही, सगळे कुठे निघून गेलेत कुणा ठाऊक. पण आधी हे ज्याच्यासाठी आणलंय ते त्याला नेऊन दाखवतो आणि मग बघतो ह्या बाकीच्या सगळ्यांकडे. त्या कांगारूचा कायमचा बंदोबस्त करतो आधी. अरे कधी सुरू होणार तुमची डॉक्युमेंटरी? हो, अरे आमच्याकडे फार वेळ नाहीये बाबा. Yes, just 2 minutes, okay? आई, आपण दिसणार नाही ना या डॉक्युमेंटरी मध्ये? दिसलो तर दिसलो, आपण तरी कधी चमकणार? तसं नाही हो, पण कुठून आप्पानं कळायला नको. त्यांना कसं कळेल? शक्यच नाही. हो ना. अगं ते स्वतः दिसले ना तरी कळणार नाही. नाही, मी तर म्हणतो की आपण एकदा तरी डॉक्युमेंटरी मध्ये दिसायला हवं, हो की नाही आई? हो. Is everyone ready? हा. अरे यार नॅक, पण अजून रेशम नाही आलीये. हो, आपण त्याची वाट बघूयात का? No. Let's begin the documentary. Diggs, keep the door open. ती आला, make her sit inside. Namaskar. I am Nachiket Deshpande. I am Marathi, but I am from Australia. Accent वारून तुम्हाला आयडिया आला असणार. हे कधी केलेलं? In front of me you can see a traditional Indian plate. हिला मराठीमध्ये ताट असं बोलतात. By far you must have understood that आपण इथे मराठी food and मराठी culture म्हणजे संस्कृती बद्दल बोलणार आहे. खरंच नचिकेतने खूप मेहनत घेतली नाही? हो ग. हो खरंच. मराठी ताट सर्व करायचं, वाढायचं एक स्पेसिफिक मेथड आहे, पद्धत आहे. आणि नैवेद्याचं ताट असणार
देन ते मेथड खूप स्ट्रिक्टली फॉलो केला जातं. And every Maharashtrian household, Anna e Purna Brahma असं बोलतात. It means food is God. देव आहे food. आता हे दार बंद करायची काही गरजच नसणार आहे. The next is थालीपीठ. Now थालीपीठ तुम्ही कधी पण खाऊ शकता. You don't need a festival. सणची गरज नाही तुम्हाला. And it is made from different types of peat. मिक्सचर बनवलं जातं आणि त्याचं थालीपीठ बनवतात. आता बघतो या कांगारूकडे. आई तुम्ही किती सुरेख दिसताय हो. आई तू खरंच खूप सुंदर दिसलीस हा. अगो बाई हो का. अरे गप्प बसा रे जरा, मला डॉक्युमेंटरी शांतपणे बघू द्या. After Shravan महिना comes Ganesh festival, and in the festival मध्ये सगळे household they get decorated with flowers, फुलं and confetti. With that comes modak. Now modak is mod. Mod as in anand, happiness, and the one who eats modak becomes happy. So the name modak. महाराष्ट्राचं लाडका बाप्पा त्याचं खूप रूप आहे. पण साई बाप्पाचं आयडॉल मूर्ती घरी बनवते. शाडूच्या मातीपासून बनवलेलं हे मूर्ती एन्व्हायरमेंटला कुठला पण हाल नाही होत. सो दिस इज टोटली इको फ्रेंडली. मस्त केली पुराणी डॉक्युमेंटरी. हुशार आहे पोरगा. आय नो हे माहितीपट बघून तुम्हाला मराठी फूड अँड कल्चरचं खूप ॲस्पेक्ट कळलं असणार. बट हे डॉक्युमेंटरी ज्या पर्सनमुळे झालं दॅट इज साई. बस अजून डॉक्युमेंटरी संपली नाहीये. मोर देन मी. तिने जास्त मेहनत केलं म्हणून झालं. इफ शी वुड हॅव डिनाइड टू हेल्प मी देन इट वॉज नॉट पॉसिबल. Sai, look here. You can come ahead. Pude. Just smile. थांब तिथेच. अप्पा एक अक्षर उच्चारू नकोस. वा उत्तम. भरून पावलो मी आज. स्वदेशी केतकरांचं अख्खं कुटुंब एका परदेशी मुलाच्या घरात जमलंय. का तर याचं कौतुक करण्यासाठी. इतकी वर्ष आयुष्यात जपलेली सगळी तत्व गुंडाळून ठेवली तुम्ही. वा काय दृश्य आहे. हे असं कळायला हवं होतं मला आज. खरं म्हणजे याला धडा शिकवायला आलो होतो आज. मला माहित नव्हतं इथे आल्यानंतर
आयुष्यात एवढा मोठा धडा मला शिकायला मिळेल. आज मला तुम्हा सगळ्यांची नाही तर मलाच आज लाज वाटायला लागली. कुठं चुकतंय तेच कळत नाहीये मला, पण चुकतंय मात्र नक्कीच. तर म्हणजे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद मानायला हवेत, कारण तुमच्यामुळे आज माझे डोळे उघडले, पानावर आलो मी. अहो ते काही एक ऐकून घ्यायचं नाहीये मला तुमचं. आप्पा ते तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता, माझा अभिमान होतीस तू. नाही ह्या सगळ्यांचं ठीक आहे, पण तू सुद्धा यांच्यात सामील होतीस. आप्पा ते मी तुझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलायची माझी इच्छा नाहीये.